नमस्कार, मी राजवीरा. आपण पाहत आहात YZ इंडिया टीव्ही आणि आता पाहूयात आत्ताची महत्त्वाची बातमी. सह्याद्री सहकारी साखर कारखान्यात झालेल्या स्फोटात 3 कामगार जखमी झाले होते. या कामगारांची कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे यांनी भेट घेतली. या भेटीनंतर पत्रकारांशी स्फोटासंदर्भात व सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा करताना आमदार मनोज घोरपडे म्हणाले, खरं तर सह्याद्री सहकारी साखर कारखान्यामध्ये आज एक अतिशय दुर्दैवी अशा पद्धतीची घटना त्या ठिकाणी झाली आणि बॉयलरला जो ESP असतो तो ESPचा त्या ठिकाणी स्फोट झाला आणि त्या माध्यमातून 5 कामगार त्या ठिकाणी गंभीर जखमी झाले. त्यांची मी आत्ताच कृष्णा चॅरिटेबल हॉस्पिटलमध्ये भेट घेऊन आलो. अतिशय निष्काळजी पद्धतीनं त्या ठिकाणी काम सुरू होतं. अतिशय निकृष्ट अशा पद्धतीचं काम त्या ठिकाणी विस्तारीकरणाचं झालेलं आहे आणि त्या माध्यमातून अशा पद्धतीचा इन्सिडन्स त्या ठिकाणी घडलेला आहे. त्यामध्ये या ठिकाणी संस्थेचं फार मोठं आर्थिक नुकसान झालेलं आहे. त्याच पद्धतीनं या कामगाराचं दैव बलवत्तर म्हणून ते त्या ठिकाणी वाचलेले आहेत. त्यामुळं हा जो काय विस्तारीकरण सह्याद्री कारखान्याचं एक्सपान्शन जे केलंय ते जर आपण कंपनी बघितली तर कुठलाही अख्ख्या 10 वर्षामध्ये कुठंही त्यांचा एखादा प्रोजेक्ट दाखवायला सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार नाही. आणि आज आपण बघतो एखादं घर बांधायला जरी द्यायचं असलं, एखादा प्रोजेक्ट करायला द्यायचं असलं तरी एक अतिशय तांत्रिकदृष्ट्या उत्कृष्ट अशा कंपनीला काम दिलं जातं आणि ह्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर आर्थिक कमिशनखोरी झाल्यामुळं खऱ्या अर्थानं ह्या ट्रायलमध्ये अशा पद्धतीचा इन्सिडेंट घडला असं वैयक्तिक माझं मत आहे. आज जर आपण बघितलं तर कारखान्याचं इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून अजूनही काम अपूर्ण आहे. पण इलेक्शनमध्ये कुठंतरी फार गडबडी या ठिकाणी ह्याचा आपल्याला काय उपयोग करून घेता येतं का या भावनेतून या ठिकाणी काम पूर्ण झालेलं नसताना ट्रायल घेण्याची त्यांनी गडबड केलेली आहे आणि त्या माध्यमातून हा आज ESP फुटलेला आपल्याला पाहायला मिळतोय. जवळपास 2.25 पट या ठिकाणी रक्कम या एक्सपान्शनसाठी दिली गेलेली आहे. आज जर आपण बघितलं तर कृष्णा सहकारी साखर कारखान्यानं एक्सपान्शन केलं, त्यांच्या सहीनंच त्यांचं पण एक्सपान्शन झालेलं आहे. पण एका वर्षामध्ये त्यांनी 250 कोटीमध्ये तो कारखाना 8,000 वरून 13,000 पर्यंत क्रशिंगला नेला. आता सलग 2 वर्ष चांगल्या पद्धतीनं क्रशिंग होतं. या वर्षी सुद्धा 12,40,000 क्रशिंग झालं आणि त्याच वेळेला काम सुरू करून त्यांनी त्या संबंधित कॉन्ट्रॅक्टरला ह्या एक्सपान्शनचं काम 418 कोटी रुपयाला दिलेलं आहे आणि हे सांगतायत की काहीतरी 11,000 मेट्रिक टन हा कारखाना त्या ठिकाणी चालणार आहे. त्यामुळं ह्या कामामध्ये फार मोठा भ्रष्टाचार या ठिकाणी झालेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याचंच उदाहरण आज या ठिकाणी या कारखान्यामध्ये ESP मध्ये ब्लास्ट झाला आणि खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी मोठी दुर्घटना घडण्या वाचून या ठिकाणी कामगारांचा जीव गेला असता तो या ठिकाणी त्यांचं नशीब चांगलं म्हणून या ठिकाणी ते वाचले. अशा पद्धतीनं या कारखान्याचं त्या 10 वर्षातलं जर नियोजन बघितलं तर अतिशय ढिसाळ पद्धतीचं या ठिकाणी नियोजन आहे आणि त्या माध्यमातून आज सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचं इलेक्शन लागलं. आता उद्या विड्रॉल आहे, 5 तारखेला मतदान आहे आणि 6 तारखेला निकाल आहे. त्यावेळेला सभासदांनी 100% ठरवलंय. त्यांचे जे काय सभासदांच्या बाबतीत जी चाललेली मुजोरी असेल, आज जर आपण बघितलं तर त्यांनी मागच्या 2 वर्षापूर्वी फार मोठा दुष्काळ पडला आणि या दुष्काळामध्ये बऱ्याचशा सभासदांनी ऊस अन्यत्र घालवला. मग त्यानंतर याने साखर बंद केली, त्यावर आंदोलन झालं. आम्ही सुद्धा आंदोलनाचा इशारा दिला, साखर चालू केली. पण त्यावेळेला त्या ठिकाणी प्रत्येक सभासदाकडनं यांनी माफीनामा लिहून घेतला. आज ज्या सभासदांच्याकडं तुम्ही माफी मागायला ज्यांना लावली ते खऱ्या अर्थाने त्या कारखान्याचे मालक आहेत. तुम्ही या ठिकाणी ट्रस्टी आहे. आजपर्यंत जगाच्या इतिहासात असं कुठेही झालं नाही की ट्रस्टीनं मालकाला माफी मागायला लावली आणि अशा पद्धतीचा प्रताप या ठिकाणी
आत्ताच्या विद्यमान चेअरमननी केलेलं आहे. त्यामुळे आज हे त्या सभासदांच्याकडं कुठल्या तोंडानं मतं मागायला जाणार आणि मतदारांनी तरी यांना का मतं द्यावी हा सुद्धा एक फार महत्वाचा या ठिकाणी प्रश्न आहे. आज जर आपण बघितलं तर गेल्या वर्षी हे आमदार असताना त्यांनी 7 रुपयाची 10 रुपये साखर केली आणि आज आमदारकीला पडल्यानंतर मात्र न कुणी मागणी करता त्या ठिकाणी डायरेक्ट ह्यांनी साखर फ्री देणार सभासदांना. का तर आमचा जो अजेंडा होता की कृष्णा कारखाना जर या ठिकाणी साखर फ्री देऊ शकतो तर हे 100% आपण पण देऊ शकतो या भूमिका आम्ही घेतली होती. आणि तीच भूमिका ज्या वेळेला ह्यांची आमदारकी गेली त्यावेळेला ह्यांच्या डोक्यात प्रकाश पडला की नाही आता आपण पण साखर फ्रीमध्ये दिली पाहिजे. मग इतक्या वर्ष तुम्ही जे साखरेचे पैसे घेतले ते नक्की तुम्हाला त्यावेळेला परवडत नव्हतं आणि एका वर्षात कसं काय परवडायला लागलं हा सुद्धा एक फार मोठा या ठिकाणी महत्वाचा मुद्दा आहे. आज आपण बघतोय मी मगाशी सांगितलं 250 कोटीत कृष्णेचं एक्सपान्शन झालं आणि ह्यांना 418 कोटी रुपये त्याच कामासाठी अतिशय निकृष्ट अशा कंपनीला हे काम त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे. बऱ्याच वेळा आपण बघतो की या ठिकाणी 22 महिन्यानं शेतकऱ्याचा ऊस पेटवून या ठिकाणी न्यावा लागतोय. म्हणजे यांचं त्या ठिकाणी अतिशय अक्षम अशा पद्धतीचं दुर्लक्ष आहे. त्यांना आज 7-7.5 हजारनं कारखाना चालवायला सुद्धा पुरेशा टोळ्या मिळत नाही, त्यांच्याकडे यंत्रणा मिळत नाही. ह्या वर्षी सुद्धा जवळपास 1,500 टनाची यंत्रणा ही बाहेरून घेतली तरी सुद्धा माझ्या माहितीप्रमाणे 8.5-9 लाखाच्या आसपास हे क्रशिंग झाले. म्हणजे जो कारखाना 14 लाखापर्यंत क्रशिंग करत होता तो आज हळूहळू 9 लाखापर्यंत आला. म्हणजे अशा पद्धतीनं मंत्री झाल्यानंतर ह्यांचं 100% ह्या संस्थेकडं फार मोठ्या प्रमाणावर दुर्लक्ष झालेलं आहे आणि नको त्या माणसांचं लक्ष त्या कारखान्यामध्ये जास्त हस्तक्षेप झाल्यामुळं अशा पद्धतीच्या घटना खऱ्या अर्थानं झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. आज मी बघतोय बऱ्याच वेळेला बोललं जातं की तुम्ही कमी दर देता, पण आज आमचा खटावमान साखर कारखाना या ठिकाणी गेल्या वर्षी आम्ही 12 ते 13 महिन्याचा ऊस आमच्याकडे गाळपाला येत असतो आणि जवळपास गेल्या वर्षी 3,051 रुपये आम्ही दर दिलेला आहे आणि त्याच वेळेला ह्यांनी 20 महिन्याच्या ऊसाला 3100 रुपये दर दिला. म्हणजे फक्त 49 रुपये ह्यांनी जादा दर दिला. आज प्रत्येक सभेमध्ये यांचं चालू असतं की मी सगळ्यात जादा दर देतो आणि ह्या वर्षी कुठं 3204 दिला तर ते 4 रुपये एवढे केले की ते 4000 बॅनर सगळीकडे लावले कारखान्याच्या पैशावर. अशा पद्धतीनं ही सवंग लोकप्रियता आहे. आज 20 महिन्याच्या ऊसाला खरं तर याच्यापेक्षा जास्त दर मिळायला पाहिजे, परंतु या कारखान्यावर जवळपास 550 कोटीचा कर्जाचा डोंगर त्यांनी या ठिकाणी तयार केलेला आहे. 2 वर्षाचा मॉरिटोरियम पिरियड असतो बँकेचा, या ठिकाणी तो आणखी 1 वर्ष वाढवून घ्यावा लागला. का तर जवळपास 3.5 वर्ष या ठिकाणी हे एक्सपान्शन चालू आहे आणि आजपर्यंत ते चालू तर झालं नाहीच. पण आज आपण बघितलं की ESP आणि त्याला काही मंडळी ग्रुपवर मी बघितलं किरकोळा बघत आहे म्हणतात, किरकोळ घटना आहे. म्हणजे मोठी घटना व्हायची म्हणजे नक्की काय 5-50 माणसं मेली नंतर मग घटना घडली असं म्हणणार आहे काय. त्यामध्ये चेअरमनचं वक्तव्य आहे की ही लोक इथली नाही. अरे ही लोक कुठली असली तरी भारतातली लोक आहेत. त्या ठिकाणी राजस्थानी असू द्या, बिहारी असू द्या किंवा UP वाले असू दे, आज त्यांच्या जीवाला म्हणजे किंमत नाही असंच या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे का. आणि बऱ्याच वेळा म्हटलं जातं की आम्ही या ठिकाणी साखर चोरी करत नाही. तर मला त्यांना एक प्रश्न विचारायचा आहे की खटावमान साखर कारखाना हा माझा प्रायव्हेट मालकीचा कारखाना नाही, आम्हाला तिथं चोरी कशासाठी करावी लागते हे एकदा त्यांनी मला स्पष्ट करावं. पण त्यांचा व्ह्यू जर बघितला तर त्यांचं खानदान संपूर्ण त्या सह्याद्री सहकारी साखर कारखान्यावर चालतं. त्यामुळे ह्यासनी चोऱ्या करूनच हे आजपर्यंत सगळं राजकारण बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत ते या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळतात. त्यामुळे दिसताना सगळीच समोर चोर दिसायला लागलेले. त्यांना बऱ्याच वेळा कामगाराच्या मृत्यूच्या बाबतीत बोललं जातं, त्यांनी सत्तेचा गैरवापर करून त्या ठिकाणी आम्हाला न केलेल्या गोष्टीचं या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणावर भांडवल करून त्याचा त्रास देण्याचा प्रयत्न केला आणि खऱ्या अर्थानं त्याचा वचपा कराड विधानसभा मतदारसंघातील लोकांना हे आवडलं नाही आणि त्यांनी या ठिकाणी त्यांना 44,000 घरी पाठवून त्याचा बदला 100% घेतलाय.
आज जर आपण बघितलं तर मागच्या 1 महिन्यापूर्वी हॉट वॉटर टँकमध्ये कामगार त्या ठिकाणी पडून त्याचा मृत्यू झाला. मग त्यावेळेला आम्ही जर लावून धरलं असतं तर त्या ठिकाणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा सुद्धा आम्ही यांच्यावर दाखल करू शकलो असतो. पण आज आम्ही सुद्धा या कारखान्याचे सभासद आहोत. कुठंतरी या संस्थेची बदनामी होऊ नये या गोष्टी या ठिकाणी लक्षात घेऊन आम्ही त्याचं कुठं राजकारण करायचा प्रयत्न केलेला नाही. पण आज जर आपण बघितलं तर यांचं कारखान्यात तर अजिबातच लक्ष नाही, पण यांचं घरात सुद्धा अजिबात लक्ष नसल्यामुळं खऱ्या अर्थानं बऱ्याचशा गोष्टी घडत आलेल्या आणि अजूनपर्यंत आम्ही संयमानं आणि अतिशय चांगल्या भाषेमध्ये अजून हे सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत. पण त्यांनी जर संयम सोडला तर आम्हाला सुद्धा इथं 100% संयम सोडावा लागेल. आणि आम्ही जर संयम सोडला तर यांना तोंड दाखवायला सुद्धा कुठं जागा 100% राहणार. आज आपण बघतोय बऱ्याच वेळा, आता कालच मी गोसाईवाडीमध्ये पाणीपूजन केलं, त्याच्या अगोदर गायकवाडवाडीमध्ये त्या लोकांनी त्या ठिकाणी पाणीपूजनाचे कार्यक्रम घेतले. 40 वर्षापासून ही चाललेली अंगणवाडी योजना म्हणले 3.5 महिन्यात पूर्ण होते का? तर खऱ्या अर्थानं आपल्याला सांगायचं तर 2014ला या ठिकाणी युतीचं सरकार आलं आणि चंद्रकांत दादांच्या माध्यमातून याच सर्किट हाऊसला बैठका घेतल्या आणि त्यातून खऱ्या अर्थाने या योजनेला गती मिळाली. 2014 ते 24 या कालावधीमध्ये मध्ये 2.5 वर्ष सरकार नव्हतं, तो पिरियड सोडून राहिलेल्या पिरियडमध्ये आम्ही ह्याचा 100% फॉलोअप घेतला आणि त्या माध्यमातून या ठिकाणी हनबरवाडी योजनेचा पहिला टप्पा आणि धनगरवाडी योजनेच्या पहिल्या टप्प्याचं या ठिकाणी पाणी लोकांना मिळालं. आज दुसऱ्या टप्प्यासाठी सुद्धा लागणारा निधी आम्ही उपलब्ध केलेला आहे. आज धनगरवाडी योजना येणाऱ्या जून-जुलैपर्यंत आम्ही पूर्ण करतोय दुसरा टप्पा आणि हनबरवाडीच्या जे काय सुधारित प्रशासकीय मान्यता आहे त्याच्यावर सुद्धा आम्ही परवा दिवशी आदरणीय विखे पाटील साहेबांची सही घेऊन ते समितीकडे आता फाईल सुप्रीमची आपली पुढे गेलेली आहे. त्याच पद्धतीनं या ठिकाणी पाल इंदोली उपसा सिंचन योजनेची 25 वर्ष मागणी होती की ती 100 मीटर हेडला झाली पाहिजे. त्याची सुद्धा मागच्याच आठवड्यामध्ये या ठिकाणी 100 मीटर हेडला या ठिकाणी विखे पाटील साहेबांनी त्याला विशेष बाब म्हणून त्या ठिकाणी मान्यता दिली. आता लवकरच त्याचं त्या ठिकाणी सर्वेक्षण होईल आणि लवकरात लवकर काम सुरू करून त्या ठिकाणी पाल इंदोली या भागाला सुद्धा न्याय देण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्याच पद्धतीनं शामगाव राजाच्या बोरलेला तर आपण 100% टेंबूमधून पाणी देतोय. नागझरीला सुद्धा पाण्याचं नियोजन येणाऱ्या काळामध्ये आपण करतोय. म्हणजे जे जे विषय मी या ठिकाणी नागपूर अधिवेशनामध्ये मांडलेले ते बऱ्यापैकी आम्ही या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं मार्गस्थ केलेले आहेत. त्यामुळं हे जे 3.5 महिन्यामध्ये पाणी निघालं का, तर मला त्यांनी कधीही सांगावं त्यांनी ह्या योजनासाठी किती आजपर्यंत पाठपुरावा केला आणि त्यामध्ये किती डिव्होशननं कुठं कुठं मिटिंग लावल्या, कधी त्या अधिकाऱ्यांच्याकडे गेले. आज ह्या ज्या काही गोष्टी आम्ही केल्या त्याचं श्रेय जनतेनं आम्हाला दिलं. आम्ही कुठंही सांगायला गेलो नाही की आमचा पाणीपूजनाचा कार्यक्रम घ्या वगैरे. त्या ठिकाणी त्या गावाने आम्हाला बोलवलं, त्या माध्यमातून त्या ठिकाणी आम्ही या कराड विधानसभा मतदारसंघाचा येणाऱ्या 2.5-3 वर्षामध्ये जो काय हा राहिलेला जुना बॅकलॉग आहे 25 वर्षातला, हा भरून काढण्याचा आमचा 100% प्रयत्न आहे. कारखान्यासाठी एकत्रित तुम्ही लढणार आहे का काय, आता काय फटाफट झाली? 100% आम्ही एकत्रच लढणार आहोत, त्यामध्ये कसलंही दुमत नाही. अजून उद्या दुपारी 3 वाजेपर्यंत विड्रॉलचा वेळ आहे. त्या ठिकाणी आमचं उदयदादा असतील, ऋतुराज बाबा असतील आणि आमच्या महायुतीतील सगळेच जण आहेत या ठिकाणी ताकदीनं त्यांचे जे काय या ठिकाणी विद्यमान चेअरमन आहेत त्यांचे सगळे विरोधक आम्ही एकत्र येऊन या ठिकाणी मोठ बांधून पुढे जाण्याचं नियोजन केलं. ह्या वेळेला सह्याद्रीमध्ये आम्ही मागे सांगितलं पट काढणार का, तर 100% पट काढणारच ह्या वेळेला विद्यमान चेअरमनचा. त्यांना जसं माझे आमदार केले तसं माझी चेअरमन सुद्धा आम्ही करणार. सर्वसामान्य घरातला सभासद त्या ठिकाणी चेअरमन करणार, व्हाईस चेअरमन करणार. आता ते म्हणायला लागले दादा मी पण सर्वसामान्यच आहे, पण आता 2211चा मालक सर्वसामान्य जर व्हायला लागला तर मग जे खरंच सर्वसामान्य आहेत त्यांना नक्की काय म्हणायचं? ज्या कंपनीचा आपण उल्लेख करत आहात, जे टेंडर मिळालं ती कंपनी काम चुकारपणा करते किंवा त्यांचं रेकॉर्ड खराब आहे असं काय आपल्याकडं आहे का, किंवा माहिती मिळाली का? दुसरं त्यांच्यावरती काय यापूर्वी असे गुन्हे घडलेत का, गुन्हे दाखल आहेत का, याबाबत काय माहिती आहे का? बेसिकली ज्या कंपनीला हे टेंडर दिलेलं आहे
त्या कंपनीनं माझ्या तर माहितीप्रमाणे आता मी 10 वर्ष झालं, 8-10 वर्ष या राजकीय जीवनामध्ये किंवा साखर धंद्यामध्ये आम्ही 2018 पासून आहे, पण कुठंही यांचं नाव आजपर्यंत ऐकायला मिळालेलं नाही. ते साखर कारखाना ह्यांनी कुठं उभा केला आहे, तो अतिशय चांगल्या पद्धतीनं प्लांट चाललेला आहे. म्हणजे अलीकडच्या 10 वर्षामध्ये तरी 100% कुठंही अशा पद्धतीचं यांच्याकडून काम झालेलं नाही. आज जर तुम्ही बघितलं तर इजाक, मेरू ह्या अशा कंपन्या आहेत की ते बाबा टॉपचे ब्रँड म्हणून मानले जातात. आज ह्या इंडस्ट्रीमध्ये फार चांगल्या पद्धतीनं ऑटोमायझेशन आलं. तुम्ही खटावमान साखर कारखाना जाऊन बघा, त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीचा प्लांट आम्ही उभा केलेला आहे. आणि तो फक्त ज्या दिवसांनी कुदळ मारली तिथपासून सगळे लायसन्स, त्या ठिकाणी सगळे सिव्हिलचं काम, इव्हन कंपाऊंडसह सगळ्या गोष्टी, जमीन खरेदीसह 11व्या महिन्यामध्ये आम्ही साखर काढली. आणि एक्सपान्शनला जर 3.5 वर्ष या ठिकाणी लागत असतील तर तुम्हीच गेस करा की या ठिकाणी त्या कंपनीची परिस्थिती काय. जर आर्थिक आपण त्या ठिकाणी योग्य पद्धतीनं वेंडरला पैसे देऊ शकलो नाही तरीही डिले होतो प्रोजेक्ट. पण या ठिकाणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं त्यांना 418 कोटी रुपयाचा DPR यांनी सबमिट केला. त्या माध्यमातून त्यांना पैशाची उपलब्धता पण होती, परंतु योग्य या ठिकाणी जे काय इथं के वॉयट म्हणून आहे सातारचे, त्यांना जे काही काम दिलेलं आहे ते त्यांनी वेळेमध्ये तर पूर्ण केलेलंच नाही, परंतु ते 100% निकृष्ट आहे असं माझा सुद्धा दावा आहे. नाही, मला तेच म्हणायचं आहे, फक्त नाव ऐकलं नाही म्हणून त्याच्यावरती आरोप करणं कितपत योग्य आहे. दुसरं अजून एक तुम्हाला याला जोडून एक प्रश्न, जो माफीनामा लिहून घेतला आहे ती लोक माध्यमांसमोर येऊन बोलणार आहेत का की आमच्याकडून असा माफीनामा लिहून घेतलाय? 100% बोलतील. त्या ज्यांचा माफीनामा लिहून घेतलाय त्यांनी काय तुमच्याकडे काही डॉक्युमेंट दिलेत का? अशा माफीनामाच्या प्रती तुम्हाला देतो आणून. आता आणखी काय पाहिजे? आता मला माहित नाही ना, तुम्ही विचारणारा म्हणला तर येताना घेऊन आलो. नाही 100% आहे. तुम्ही कारखान्यावर माहिती घ्या, माहिती तुम्हाला तिथं सुद्धा मिळेल. आणि माझ्यापेक्षा येत असतील तर आम्हाला देतील का ते माहिती? कोण? त्यापेक्षा तुम्ही दिलं तर बरं. त्यांनी ओपन त्या ठिकाणी सगळ्याला येईल त्याला सांगितलंय, तुम्हाला जर साखर पाहिजे असली तर पहिला माफीनामा लिहून द्या की मी अशा पद्धतीनं इतरत्र विल्हेवाट लावली, इथून पुढच्या काळामध्ये अजिबात इतर कुठल्या कारखान्याला मी ऊस घालणार नाही. आणि अशा पद्धतीनं सरळवर माफीनामा असा शब्द लिहायला लावला आणि त्याखाली ह्या गोष्टी तयार करून घेतलेल्या आहेत. दादा, हे काम विस्तारवाढीचं चुकीचं झालंय. ठेकेदार काय नौका आहे, तर सहकार खात्यामार्फत ह्याची चौकशी होऊ शकते काय का झालेल्या कामाची विस्तारवाढीची? 100% आम्ही लावू शकतो चौकशी. पण ते स्वतः सहकारी मंत्री असताना त्यांनी हे टेंडर दिलेलं आहे संबंधित कंपनीला. त्यांनी पदाचा त्यावेळेला दुरुपयोग केलेला आहे. आज मी तुम्हाला सांगितलं ना की हे ठीक आहे या चौकशा बाकीच्या गोष्टी, पण साधं कॅल्क्युलेशन आहे. इथं जर कृष्णा कारखाना 250 कोटीमध्ये 13,000 मशीन करतोय आणि ते पण एका वर्षात, तर 418 कोटी रुपये दिलेलं त्याला टेक्नॉलॉजिकली किती ॲडव्हान्स इक्विपमेंट्स पाहिजेत, बाकीच्या गोष्टी. एक वर्षाच्यात हा प्रोजेक्ट व्हायला पाहिजे. नवा कारखाना मी तुम्हाला सांगतो 11 महिन्यात मी उभा केला आहे, A पासून Z पर्यंत. फक्त एक्सपान्शन करणं. आज तुम्ही अगदी जास्त कशाला जर्डेश्वर बघा, त्यांनी मार्चमध्ये बंद केला, नोव्हेंबरला 20,000चा कारखाना केला. म्हणजे इथं कुठं तरी चुकीच्या माणसाला जे आम्ही म्हणतो ते बरोबरच आहे. चुकीच्या माणसाला तुम्ही हे काम दिलेलं आहे आणि त्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर ह्यांनी आर्थिक लाभ त्यामध्ये घेतलेला आहे. दादा, अर्ज मागे घ्यायची तारीख उद्या आहे आणि अजून 200पेक्षा जास्त अर्ज आहेत. हे अर्ज मागं घ्यायला तुम्हाला एखादं आव्हान वाटतंय का, असं की संख्या जास्त आहे? अजिबात नाही वाटत. बेसिकली ज्या मंडळींना आम्हाला विचारून ज्यांनी अर्ज भरलेले आहेत त्यांचे अर्ज 100% लोकांची भूमिकाच आहे की आम्हाला तुम्ही आम्हाला इच्छा आहे तुमच्याबरोबर पुढं काम करण्याची. काय तर यावेळेला सभासदांनी जसं कराडोत्तर विधानसभामध्ये जे मतदारांनीच इलेक्शन हातामध्ये घेतलं होतं, त्याच पद्धतीनं आज सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचं इलेक्शन सुद्धा मतदारांनी हातामध्ये घेतलं. मी 1 महिना अगोदर सांगत होतो की मी 40,000 ते 50,000 निवडून येणार. आज सुद्धा मी आपल्या पत्रकार परिषदेत सांगतो की ह्या वेळेला सुद्धा सह्याद्री सहकारी साखर कारखान्यामध्ये आम्ही 5,000 ते 7,000च्या लीडनं या ठिकाणी हा सह्याद्री सहकारी साखर कारखान्यामध्ये परिवर्तन करतो. उमेदवारीचं काय फॉर्म्युला टाकलाय तुमचं? उमेदवारीचं काय फॉर्म्युला टाकलाय?
तुम्हाला किती सीटा बाकी तुमच्या उमेदवारीच्या फॉर्म्युल्यापेक्षा आम्ही ह्या वेळेला एकच फॉर्म्युला ठरवलेला आहे की ज्या ठिकाणी जो उमेदवार सक्षम आहे त्या ठिकाणी तो कोणत्या विचाराचा आहे, फक्त एकच त्यात क्रायटेरिया आहे की विद्यमान चेअरमनच्या विरोधी विचाराचा असला की बस झालं. त्या पद्धतीनं आम्ही ते नियोजन केलेलं आहे. त्यामुळे ह्यात कुणाच्या किती सीटा, कुणाचं काय, हा विषय आम्ही आत्ता बाजूला ठेवला. आम्हाला जसं विधानसभेत परिवर्तन झालंय त्याच पद्धतीचं परिवर्तन या ठिकाणी कारखान्यामध्ये करायचं आहे. त्यामागे एकच हेतू आहे की आजपर्यंत ह्यांनी या आमदारकीच्या जोरावर फार ताकदीनं या ठिकाणी दबावाचं राजकारण केलं आणि आज ही कवच कुंडलं त्यांची या ठिकाणी जनतेनंच काढून घेतली. त्यामुळं इथून पुढच्या काळामध्ये आज कार्यकर्त्यांची इलेक्शन आहेत. कारखाना असू देत, त्या ठिकाणी येणारे जिल्हा परिषद, पंचायत समिती असू द्या, ग्रामपंचायत असू दे, ज्या दिवशी सह्याद्री सहकारी साखर कारखान्यामध्ये परिवर्तन होईल त्या दिवशी जो आमच्याबरोबर असलेला कार्यकर्ता आहे त्याला होणारा 100% त्रास पण कमी होणार आणि इथून पुढच्या काळात यांच्या पॅनलमध्ये माणसं उभी राहणार नाही, इतकी परिस्थिती बिकट होईल. आणि त्यामध्ये आमचं 100% मी पहिल्याच दिवशी आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी जो विचार या ठिकाणी मांडलेला आहे की सत्तेचं विकेंद्रीकरणाचा, त्या विचाराच्या अनुषंगानं यशवंतरावजी चव्हाण साहेबांच्या समाधीजवळ पुण्यतिथी दिवशी आम्ही सांगितले की माझ्या घरात 12 शेअर्स आहेत या कारखान्याचे आणि इलेक्शनला उभं राहायला सुद्धा लायबल आहे. पण तरी सुद्धा जर माझ्या घरात मला जर सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलाला आज या ठिकाणी जनतेनं आमदार केले तर आम्ही त्या ठिकाणी आमच्या घरातला नाही, मी परवाच्या मसूरच्या मेळाव्यात सांगितलं, गोरपडे नावाचं सुद्धा व्यक्ती या ठिकाणी कोण फॉर्म भरणार नाही. म्हणजे आम्ही जे काय बोलतो ते या ठिकाणी 100% आम्ही करतोय, पाळतोय. सर्वसामान्य शेतकरी तिथं चेअरमन व्हाईस चेअरमन होणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना देखील तुमच्या उद्या आता शेवट आहे, पण अजूनही तुमचं एक वाक्यता नाही असं दिसतंय. चेअरमन पदाच्या चेहऱ्यावर हे ओढाडले का? पहिल्यांदा मी तुम्हाला एक सांगतो, सगळ्यात महत्त्वाचं तर 21 उमेदवार कसे निवडून आणता येतील आणि निवडून आणल्यानंतर चेअरमन हे बाकीचे विषय असतात. त्यामुळे आता आमचं टार्गेट फक्त चेअरमन होतोय, ब होतोय का कोण होतंय, त्याच्यापेक्षा या ठिकाणी आपल्याला 21 उमेदवार कसे निवडून आणता येतील ते ऑटोमॅटिक बाकीच्या गोष्टी करणंही काय फार अवघड नाही. त्यामुळे त्या गोष्टीचं कुठंही आमच्यात त्या पद्धतीचा डिस्प्यूट या ठिकाणी 100% नाही. उदय दादा म्हटले होते मागच्या कोयना बँकेच्या प्रेसमध्ये की कारखान्याचा मी सभासद नाही, माझं कार्यक्षेत्र नाही, मी ह्या कारखान्याच्या इलेक्शनमध्ये लक्ष घालणार नाही असे बोलले ते मीडियासमोर. तुम्ही तर म्हणताय दादांच्या सोबत आम्ही इलेक्शनला सामोरे जाणार आहे. बेसिकली राजकीय सगळ्याच गोष्टी या ठिकाणी बोलाव्यात असं काय नसतं. उद्या वसंत आबांच्या सारखा चेहरा मसूरमधनं उभा राहिला की बाकीचं काय सांगायची गरज नाही. उद्या दादा कुणाबरोबर आहेत, कुठं त्यांची लोक आहेत. त्यामुळं बऱ्यापैकी जे आमचं जी मार्केट कमिटीला जी जमलेलं गणित आहे ते परत हाय असंच विधानसभेला चाललंय, पुढं कारखान्याला चालणार, इथून पुढच्या आणखी बाकीच्या इलेक्शनला सुद्धा चालणार. तुम्ही दादा म्हणताय तुमच्या घरातलं कोणी नसणार आहे, परंतु अशी एक चर्चा सुरू आहे की जसं पडळकर कारखान्यात तुमचे बंधू एमडी आहेत तसं तुम्ही सह्याद्रीमध्ये एमडी म्हणून बंधूंना बसवणार आहे. कसं आहे माहिती आहे का, पुढच्यानं काय बोलावं. एक आहे, मी अगोदरच सांगितलं की बऱ्याच वेळा यांनी आरोप पण केले की ह्यांना कुणाला कारखानदारीतली काय माहिती आहे, ह्या पुढं कारखाना कसा चालणार आहे. तिथं आम्ही सांगितलं ना, आम्ही पालकत्व घेणार आहे त्या संस्थेचं. का तर ही यशवंतराव चव्हाण साहेबांनी उभी केलेली संस्था आहे आणि ती चांगल्या पद्धतीनं पुढं भविष्यात चालली पाहिजे. त्यामुळं उद्या त्याचं चांगलं वाईट काय असेल त्याचं पालकत्व आम्हीच घेणार आहे. त्यामुळं असं शेवटी विरोधकांनी काय बोलावं ह्याला काही अर्थ नाही. माझ्या बंधूंच्याकडे आता बरेच व्यवसाय आहेत, तुमच्या माहितीसाठी सांगतो. त्यामुळे सह्याद्री कारखान्यात आता ह्यांच्या बंधूंच्याकडे कुठलाच व्यवसाय नाही, अख्खं घर मोकळं आहे. त्यामुळे माझ्या बंधूला येतोय आणि एमडी होणं परवडणार नाही, हे तुमच्या माहितीसाठी सांगतो. स्वाभिमानी शेतकरी संघटना तुमच्यासोबत यायला इच्छुक आहे दादा. मग ते शिष्टमंडळ तुम्हाला भेटायला होतं तर त्यांच्याबरोबर काय वाटाघाटी तुमच्या झालीत का जागेसंदर्भात? बेसिकली आता एक तुम्हाला सांगतो, जे समान विचारधारेचे, मी जसं म्हटलं चेअरमनांच्या विरोधी विचारधारेचे, तर प्रत्येकाला या ठिकाणी वाटते. आज त्या संघटनेला का वाटू नये की आमचा एखादा दुसरा माणूस यात असावा नसावा. पण आम्ही मगाशी सांगितलं इथं आहे का ब आहे याला आम्ही फार महत्त्व देत नाही. आमच्याकडं आम्ही ज्याच्याकडे मेरिट आहे
त्या व्यक्तीला त्या ठिकाणी आम्ही संधी देणार आहे आणि त्या माध्यमातून एक 6 तारखेला महाविजय या ठिकाणी आम्ही खेचून आणणार आहे. पृथ्वीराज बाबांच्या बरोबर आता बैठक झाली का या 2 दिवसांची? माझी मी आता अधिवेशनाला असल्यामुळे बैठक झालेली नाही, पण एखाद्या वेळेला आज आमची भेट होईल. झालं की मग फोनवर आम्ही रेग्युलर बोलतो. नक्की हा 100% असणार तुम्हाला. ही होती आत्ताची महत्त्वाची बातमी. पुन्हा भेटूया नवीन बातमीसह. तोपर्यंत नवनवीन बातम्यासाठी आत्ताच आपल्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. नमस्कार.